नमस्कार. माझं नाव सुशांत हिरवे. मी पाटणचा आहे. माझं मोबाईलचं दुकान आहे. तर आज जरा पाऊस कमी होता आणि ऊन पडलं होतं दुपारी. तर मी माझ्या मिसेसला फोन केला. म्हणलं तू घरी थांबू नकोस, दुकानात ये, आपण बंद करून कुठे फिरायला जाऊ. म्हणून मी, माझी मिसेस आणि माझी मुलगी, 6 वर्षाची माझी मुलगी आहे. तर आम्ही तिघंसुद्धा बाहेर झालो. आणि नंतर मग मुळगावचं पुलावरचं पाणी बघितलं. नंतर म्हटलं चला आपण आमच्या कोयनेचा पूल आहे म्हणजे नंतर नेरळे गावचा, तर तिथं जाऊन या म्हणलं. तर तिथं गेलो. तर तिथं जाताना त्या कॉर्नरला एक कुत्रा आमच्या पाठीमागून आल्यानंतर ते थांबलं तिथंच, काही आमच्या पुला पण आलं नाही. आम्ही पुलावर गेलो, फोटो वगैरे काढले, परत रिटर्न आलो. तर ते कुत्रं परत आमच्या पाठीमागनं यायला लागलं. मग आम्ही काय केलं, पाटणला न जाता, रोडला न जाता आम्ही कोयना रोडला गेलो. त्या MIDC पण थांबलो. ते तिथपर्यंत काय आलं नाही. आणि नंतर मग अचानक एवढ्या अंतरावरचा टप्पा पार करत ते आमच्यापर्यंत आलं. मग ते आमच्या तर गाडीत काही खायला नव्हतं किंवा काही नव्हतं, पण त्याला काय माहीत कशासाठी मागं आलं. पण आम्ही आधी जस्ट घाबरलो होतो का, तर उडी मारल, चावल किंवा काय आणि काय जस्ट. तर ठीक आहे, आम्ही दार लावलं. परत आम्ही रिटर्न पाटण साईडला निघालो. तर ते आमच्या मागून, म्हणजे मागं पण नाही, गाडीच्या पुढं पळत होतं. आणि आणि म्हणले, जरा मला शंका आली. म्हणलं असं काय होतं, हे कुत्रं मागं का लागलं. थोडं थोडं भुंकत होतं. पण मला पण गाडी वाटत नाही. मला जर थोडं आकर्षण वाटलं की नक्की ह्याचं म्हणजे काय, हे असं का करते. नंतर मला क्लिक झालं की पावसाळा आहे, भुकेला पण असेल, ह्याला भूक पण लागली असेल. पण आमच्याकडे तर काहीच नाही. तर काय नसल्यामुळं आम्ही म्हटलं चला प्रकारे बिस्किट पावडर घेऊन देऊया आपण. पण ते आमचं पिच्चा काय सोडून झालं आहे. ते आमच्या पाठीमागणं यायलाच लागलं. थांबायचं नावच काढत नाही. मग म्हटलं 100% याला भूक लागलेली असणार आहे, त्याच्यामुळे आपल्या पाठीमागं यायला लागले. मग गाडी मी पळवतोय तरी पण ते आमच्या पुढंच, म्हणजे माझ्या गाडीच्या बरोबर मधून चालतं आहे, ते पळते, साईड पण देत नव्हतं अजिबात. म्हणून पुढं गेल्यानंतर एक मला पानपट्टी दिसली. तर म्हटलं चला तिथं आपण बिस्किट पुढं घ्या. म्हणून मी गाडी साईडला घेतल्यानंतर मग त्याला कळालं की बाबा आम्ही थांबणार आहे म्हणून. ते पण किती हुशार आहे. थांबल्यानंतर ते आमच्याबरोबर गाडीच्या पुढंच थांबते ना, साईडला ना इकडं तिकडं. नंतर मग तो पानपट्टीवाला, त्याला वाटलं की आम्ही घाबरून त्याला थांबलो आहे. तर म्हटलं तसं नाही काका, म्हटलं हे कुत्रं तुमचं आहे का, त्याला भूक लागली आहे का. तरी म्हटले नाही, काही तिथं बसतं वगैरे काय. ठीक आहे, म्हटलं एक काम करा, आम्हाला एक बिस्किट पुडा द्या. म्हटलं खाते का पर्यंत बघूया. बिस्किट पुडा घ्यायला मी ते उतरलो, तर ते माझ्याबरोबर शिफ्टी हलवत की जसं काही मला लगेच काही खायला टाकणार आहे. पण जसं मी उतरलो तसं ते पुढं पळून जायला लागलं. म्हटलं बिस्किट पुडा घ्यायला गेलो, बिस्किट पुडा घेतोय तोपर्यंत हे भरपूर पुढं जायला लागलं. म्हटलं आटप दादा पटपट, ते मला कुत्र्याला खायला द्यायचं आहे. अहो म्हणले नका टाकू, त्याचं काय नाही. अहो म्हणलं तसं नाही, ते आमच्या पाठीमागे लागल्यानंतर आम्हाला असं वाटते, आमच्याकडे शंकेचं मला निरसन करायचं आहे. म्हणून पटकन मी पुडा घेतला. तर हे भरपूर लांब जाऊन थांबलं होतं. गेल्यानंतर आधी मी पण मग गाडी साईडला दिसलं असं मला दिसलं की मला पण बरं वाटलं. फक्त मला माझ्या शंकेचं पण निरसन करायचं होतं आणि त्याची भूक पण मला भागवायची होती. म्हणून आम्ही गाडी साईडला घेतली. तर ते रस्त्याच्या बरोबर कडेला उजव्या हाताला बसलं होतं. आम्ही गाडी डाव्या हाताला थांबवली. मग मी इकडे गाडी बघितली आणि त्याला हाक मारली. तर ते बरोबर माझ्याकडे बघत होतं. मग गाडी वगैरे बघून मी दार उघडून बायकोला म्हटलं तू शूटिंग कर, बघूया हे काय करते. म्हणून मी गाडीतून खाली उतरायला लागलो. उतरल्याबरोबर ते आलं माझ्याजवळ. बघितलं का कसं आलं माझ्याजवळ. मग पुडा फोडला तर त्याला दमच निघत नव्हता, की मला असंच वाटत होतं की याला खरंच यार लईच भूक लागली. म्हणून मी पुडा जसा टाकला खाली, तर आधी त्यानं वास घेतला, काही खाल्लं नाही. नंतर मग त्यानं परत माझ्या हाताचा वास घे, बिस्किट बघ. मग ते नंतर थोड्या वेळानं बिस्किट खायला लागलं. जसं खायला लागलं तसं मला एवढं बरं वाटलं, मला पण बरं वाटलं, आमच्या मिसेसला पण बरं वाटलं की खरोखर आम्ही जे ओळखलं होतं की ह्याला भूक लागली ते खरंच आहे. माझी इच्छा होती हातानं चारायची, पण म्हटलं नको, उगाच हात बीत धरायचा माझा. म्हणून मी आता खाली पण मला वाटत होतं, कारण खाली रस्ता ओला, ते बरोबर वाटत नव्हतं की त्याला असं